माझं नाव आरती. लग्नाला बरीच वर्षे झाली तरी मला दिवस राहत नव्हते. त्यामुळे मी खूप दुःखी असायचे. एका बाईने मला सांगितलं म्हणून मी खूप आशेने त्या सिद्ध तांत्रिकाकडे गेले. तो तांत्रिक मला हप्त्यातून एक दिवस त्याच्याकडे बोलवायचा. तो मला तंत्रमंत्र मारून पंचामृत प्यायला देत असे. पण ते पिल्यानंतर मी बेशुद्ध अवस्थेत जायची. एके दिवशी बाबाने दिलेलं पंचामृत मी पिलंच नाही आणि झोपेचं नाटक करू लागले. तेव्हा बाबा माझ्या जवळ आला. मला उचलून दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेला आणि माझी साडी काढून त्याने, मित्रांनो, ही कथा अत्यंत हृदयस्पर्शी आहे. या कथेमध्ये एक खूप सुंदर असा बोध देखील आहे. त्यामुळे ही कथा पूर्ण जाणून घेऊया ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून. तर सुरुवात करूया. मी गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेले. आज कपडे जरा जास्तच होते, कारण आमच्या घरी काही बिनबुलाव्या पाहुण्यांनी हजेरी लावली होती. गच्चीवर कपडे वाळत घालत असताना माझं लक्ष शेजारच्या 2 घरांपलीकडच्या गच्चीवर गेलं. माझ्या शेजारी राहणारी सुषमा तिच्या लहान बाळासोबत खेळत होती. तिला आनंदाने बाळासोबत खेळताना पाहून माझ्या मनात विचार आला, मलाही असं लहान बाळ असतं तर मीही त्याच्यासोबत अशीच खेळले असते. पण देवाने हे सुख माझ्या नशिबी कधी द्यायचं ठरवलं तोच जाणे. लग्नाला 6 वर्ष झालीत, पण अजूनही मला मूल झालेलं नाही. या विचाराने माझं मन खूप व्याकुळ होतं. सुषमा तिच्या बाळासोबत हसत खेळत होती आणि ते पाहून मला खूपच अस्वस्थ वाटू लागलं. मी पटकन माझं काम आटोपलं आणि पळतच खाली आले. खाली येऊन पाहिलं तर आमच्या घरात आलेल्या पाहुण्या माझ्या सासूबाईंसोबत गप्पा मारत होत्या. त्यांचा विषय तोच, आरतीला कधी मूल होईल, कधी गोड बातमी ऐकायला मिळेल. त्या मुद्दाम मला ऐकू जाईल अशा स्वरात बोलत होत्या. त्यांचा उद्देश मला टोमणे मारण्याचा होता, हे स्पष्ट दिसत होतं. माझ्या सासूबाईंसाठी तर हा नेहमीचा विषय होता. कोणीही बाळाचा विषय काढला की त्या लगेच माझ्यावर बोलत असत आणि म्हणायच्या की मला माझ्या नातवाचं तोंड पाहायचंय. हे तर नेहमीचंच झालं होतं. काही वेळाने माझे पती बबन बाहेरून आले. त्यांनी ही चर्चा ऐकली आणि थोडं रागावून माझ्या सासूबाईंना म्हणाले, आई, तुझं सारखं हेच काय चालू असतं? नातवाचं तोंड पाहायचं, नातवाचं तोंड पाहायचं. मूल व्हायचं असेल तर देवाच्या इच्छेने होईल. का सारखा तोच विषय घेऊन बसतेस? त्यांच्या या बोलण्याने मला थोडा आधार वाटला, पण तरीही माझं मन उदास झालं होतं. मी माझ्या खोलीत गेले आणि पलंगावर बसून रडायला लागले. डोळ्यातलं पाणी आवरत नव्हतं. मी माझं डोकं गुडघ्यावर ठेवून रडत होते. अचानक माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवल्याचं जाणवलं. मी वर पाहिलं तर बबन उभे होते. त्यांनी विचारलं, काय झालं आरती? तुला बरं नाही आहे का? मी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं. मग मी त्यांना फक्त डोकं दुखतंय असं सांगितलं. तुला गोळी आणून देऊ का? मी उत्तर दिलं, नको. थोड्या वेळाने बरं वाटेल. पण ते म्हणाले, डोकं दुखतंय तर औषध घेणं गरजेचं आहे. मी औषध घेऊन येतो. ते निघायला लागले. तेव्हा मी त्यांचा हात पकडला. ते थांबले आणि माझ्याकडे पाहिलं. माझ्या गालावर ओघळणारे अश्रू पाहून त्यांनी विचारलं, तू रडत होतीस का? आई काही बोलली का? नाही, कोणीच काही बोललेलं नाही मला. मग कशासाठी रडतेस? मी काही उत्तर दिलं नाही, फक्त मान खाली घालून बसले. आता मात्र माझं रडणं आणखी वाढलं. त्यांनी पटकन दरवाजा बंद केला, कारण बाहेर आलेले पाहुणे बसले होते. त्यांनी जर हे पाहिलं असतं तर 17 प्रश्न विचारले असते. दरवाजा बंद करून माझ्याजवळ येत ते माझ्यासमोर बसले. आरती, जोपर्यंत तू सांगणार नाहीस मला कसं कळेल काय झालंय? असं म्हणत त्यांनी माझा हात हातात घेतला. मी काही बोलायचं धाडस केलं नाही, पण मनात खूप काही होतं. त्यांनाही ते कळालं. ते म्हणाले,
तू कशासाठी इतकी अस्वस्थ आहेस? देव जेव्हा योग्य समजेल तेव्हा आपल्याला मूल होईल. तू इतका विचार का करतेस? माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहतच होते. मी अखेर उत्तर दिलं, मला हे सगळं समजतं, पण आईसारखी टोमणे मारते. त्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. पाहुण्यांच्या समोर सुद्धा ती माझ्यावरच बोलते. माझ्या पतीने मला जवळ घेतलं आणि म्हणाले, तू काळजी करू नकोस आरती, मी आहे ना तुझ्यासोबत. आपण प्रयत्न करतो आहोत ना. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना मुलं व्हायला कधी कधी जास्त वेळ लागतो. कदाचित आपलं सुद्धा नशीब असंच असेल. त्यांच्या शब्दांनी मला थोडं शांत वाटलं. मी माझं डोकं त्यांच्या खांद्यावर ठेवलं आणि काही वेळ आम्ही दोघेही शांत बसून राहिलो. मला हलकं वाटायला लागलं. मी स्वतःला सावरलं. बाहेर जाऊन मी परत माझ्या कामाला लागले. एक दिवस माझ्या सासूची तब्येत अचानक बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे मी त्यांना लगेच दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि त्यांना सलाईन लावण्यासाठी काही वेळांसाठी ॲडमिट केलं. मी बाहेर वेटिंग रूममध्ये बाकड्यावर बसले होते. तिथे अजून काही बायका बसल्या होत्या आणि काही लहान मुलं खेळत होती. ती मुलं खूप गोंधळ करत होती, आवाज करत होती. तेवढ्यात एक सिस्टर आली आणि म्हणाली, कृपया शांतता ठेवा. माझ्या बाजूला बसलेल्या एका बाईने त्या मुलांना ओरडून सांगितलं, अरे शांत बसा ना, विनू इकडे ये. पण तो मुलगा तिचं ऐकायला तयारच नव्हता. तो अजूनच इकडे तिकडे धावून खेळत होता. ती बाई पुटपुटली, या मुलांना शाळा पण कशाला सुट्टी देते कळतच नाही. थोडं कारण असलं तरी शाळेचे मुख्याध्यापक लगेच सुट्टी जाहीर करतात. मी तर फार वैतागले आहे. असं बोलत ती माझ्याकडे पाहत राहिली. मी तिच्याकडे पाहून हसून दुर्लक्ष केलं. पण तिचं बोलणं ऐकून माझं मन एका क्षणात पुन्हा त्याच विचारांमध्ये अडकून पडलं. मीही कधी माझं मूल शाळेत जाईल असं म्हणू शकेन का? तिने मला प्रश्नार्थक नजरेने विचारलं, ताई, तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात? त्यांनाही सुट्टी आहे का आज? मी शांतपणे उत्तर दिलं, नाही. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. मग काय, त्यांना शाळा आहे का? मी हळूच म्हणाले, माझी मुलं शाळेत जात नाहीत. अच्छा, लहान असतील. नाही, लहानसुद्धा नाहीत, मी उत्तर दिलं. ती थोडीशी चकित झाली आणि पुन्हा विचारलं, मग का? तेव्हा मी तिला स्पष्ट सांगितलं, मला अजून मूलबाळच नाही आहे. हे ऐकून ती खूपच अवाक झाली आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. काही क्षण शांततेत गेले. नंतर ती म्हणाली, अच्छा, आजकालच्या नवीन जोडप्यांचं कसं असतं ना, लग्नानंतर 5-6 वर्षे काही मूल होऊ देत नाहीत. सगळं प्लॅनिंग असतं काही लोकांचं. मी डोकं हलवत म्हणाले, नाही हो ताई, तसं काही नाही. तिने आता थोडं माझ्याजवळ सरकत विचारलं, का ग बाई, अजून मुलं का नाही मग? तेव्हा मी तिला माझ्या परिस्थितीची सविस्तर माहिती सांगितली. माझं बोलणं ऐकून ती म्हणाली, आरती ताई, तुमची परिस्थिती ऐकून मला खूप वाईट वाटतंय, पण माझ्याकडे तुमच्यासाठी एक उपाय आहे. मी उत्सुकतेने विचारलं, काय? सांगा ना प्लीज. माझ्या ओळखीचा एक तांत्रिक आहे. ज्या ज्या महिलांना लग्नानंतर मूल होत नाही त्यांच्यासाठी तो विशेष हवन आणि उपाय करतो. त्यांना तंत्रमंत्राची खूप माहिती आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. त्यांच्याकडे जो कोणी जातो तो निराश होत नाही असं मी ऐकलं आहे. मी तिला विचारलं, मला त्यांचा पत्ता मिळू शकेल का? हो नक्कीच, असं म्हणत तिने एका कागदावर त्या तांत्रिकाचा पत्ता लिहून दिला. माझ्या सासूला घेऊन मी आता घरी निघून आले. त्या बाईकडून मी पत्ता घेतला. त्या गोष्टीला 2-3 दिवस झाले होते, पण सारखा माझ्या मनामध्ये तोच विचार चालला होता, जावं की नाही, आणि माझ्या सासूलाही त्याबद्दल सांगावं का? पण मात्र मी जर माझ्या सासूला सांगितलं तर ती गावभर दवंडी देत फिरेल, कारण तिच्या मनामध्ये कुठली गोष्ट राहतच नाही.
त्यामुळे मी ठरवलं की स्वतः एकटीच जाईल. पण घरातून बाहेर पडताना सासूला काय सांगायचं हा प्रश्न होता. बराच विचार करून मी शेवटी ठरवलं की सासूला सांगावंच लागेल. ती बाहेर अंगणात बसली होती. मी तिच्याजवळ जाऊन सगळी गोष्ट सांगितली. हे ऐकून ती खूप आनंदित झाली. म्हणाली, बाई, फारच चांगलं सांगितलं ग. मग उद्या लवकरच निघू. मीही येते तुझ्यासोबत. अजिबात काळजी करू नकोस. सासूची सकारात्मक प्रतिक्रिया पाहून मला थोडं आश्चर्य वाटलं, पण त्याचवेळी दिलासा सुद्धा मिळाला. दुसऱ्या दिवशी माझा नवरा कामावर निघून गेला. मी व माझी सासू सकाळी 10 वाजता त्या तांत्रिकाकडे जायला निघालो. तो तांत्रिक गावाच्या दुसऱ्या टोकाला राहत होता. रस्ता शोधत विचारत विचारत आम्ही त्या तांत्रिकाच्या घरी पोहोचलो. तांत्रिकाचा परिसर जरा वेगळाच होता. त्याच्या घराच्या आजूबाजूला दूरवर कुठेही माणसांची वस्ती नव्हती. तिथे फक्त झाडांची गर्दी आणि जवळच एक छोटीशी नदी होती. तांत्रिक एका मोठ्या झाडाखाली ध्यानस्थ बसला होता. मी आणि माझी सासू त्याच्याजवळ जाऊन नमस्कार केला. त्याने आमच्याकडे पाहून विचारलं, तुम्ही कुठून आलात? मी उत्तर दिलं, आम्ही याच गावातले आहोत. ठीक आहे, तुमची समस्या काय आहे ते माझ्या स्थानावर जाऊन बोलूया. तो पुढे गेला आणि आम्ही त्याच्या मागे चाललो. त्याचं घर जुन्या प्रकारचं मोठं घर होतं. वेगवेगळ्या खोल्या होत्या आणि सगळीकडे जुन्या वास्तूंचा अनुभव जाणवत होता. तो एका विशिष्ट खोलीत गेला आणि आम्हीही त्याच्या मागे गेलो. खोलीत वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिकांचे फोटो लावलेले होते. काही फोटोंवर मंत्र लिहिलेले दिसले. एका भिंतीवर मोठ्या लाल अक्षरात एक मंत्र असा लिहिला होता, ओम दुर्गेश माहेशाय नमः. तो तांत्रिक एका गादीवर बसला आणि आम्हाला खाली चटईवर बसायला सांगितलं. मी आणि माझ्या सासूने चटईवर मांडी घालून बसलो. सासूने त्याच्याकडे हात जोडले आणि मीही तिच्या पावलावर पाऊल टाकत नमस्कार केला. तांत्रिकाने विचारलं, बोला, काय समस्या आहे? माझी सासू बोलायला लागली, बाबा, माझ्या सुनेला. पण सासूचं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्या तांत्रिकाने हात वर करून तिला थांबवलं. तो म्हणाला, थांब, मला सगळं माहीत आहे. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले. आम्ही अजून काही बोललोच नव्हतो तरीही त्याला आमची समस्या कशी कळली? सासू म्हणाली, बाबा, तुम्हाला खरंच माहिती आहे का आम्ही का आलो आहोत? त्यावर तो तांत्रिक म्हणाला, हो, मी सगळं जाणतो. लग्नाला कित्येक वर्ष झालीत, पण तुमच्या सुनेला दिवस येत नाहीत. तुला नातवाचं तोंड पाहण्याची तुझी खूप इच्छा आहे, पण अजूनही तो क्षण आला नाही. माझी सासू तर त्या बाबाच्या समोर डायरेक्ट लोटांगण घालू लागली. गुडघे टेकून आणि डोकं खाली ठेवून त्याला नमस्कार करत म्हणाली, बाबा, काहीही करा, पण आम्हाला या दुःखातून मुक्त करा. तो तांत्रिक शांत स्वरात म्हणाला, बघा, काळजी करू नका. माझ्याकडे सर्व समस्यांचे उपाय आहेत. त्याने माझ्याकडे पाहून विचारलं, पोरी, तुझं नाव काय? मी त्याला उत्तर दिलं, माझं नाव आरती आहे. त्यावर तो म्हणाला, हे बघ आरती, तुझ्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे देव नाराज आहे. म्हणूनच तुला अद्याप पुत्रप्राप्ती झाली नाही. फक्त तुझ्या आयुष्यातीलच नाही, तर मागील जन्मात तुझ्या आई वडिलांनीही काही अशा गोष्टी केल्या होत्या ज्याचा परिणाम आता तुला भोगावा लागत आहे. मी गप्प हात जोडून त्याच्यासमोर बसले होते. माझी सासू बेचैन होऊन म्हणाली, बाबा, मग यावर काही उपाय नाही का? तांत्रिक म्हणाला, हो, उपाय आहे, पण तो सोपा नाही. तुम्हाला त्यासाठी खूप श्रम करावे लागतील आणि नियम पाळावे लागतील. जर तुम्ही तयार असाल तरच फायदा होईल. या उपायासाठी योग्य भावना, पूजा, उपवास आणि तुझ्या सुनेची शुद्धी करावी लागेल.
सध्या ती दोषग्रस्त आहे, त्यामुळेच तिला पुत्रप्राप्ती होत नाही. माझी सासू झटकन म्हणाली, बाबा, आम्ही सगळं करायला तयार आहोत, तुम्ही फक्त आदेश द्या. तांत्रिक आमच्याकडे पाहत होता. त्याला जाणवत होतं की माझी सासू नातवासाठी किती आतुर आहे. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला मी सांगेल ते सर्व करावं लागेल. तुझ्या सुनेला दर बुधवारी इथे आणावं लागेल. मी तिची शुद्धी करेन आणि पूजा करावी लागेल. तिला दर बुधवारी उपवास करावा लागेल. मी लगेच म्हणाले, हो बाबा, मी उपवास करायला तयार आहे. ठीक आहे. मग पुढच्या बुधवारपासून सकाळी 11 वाजता इथे यायचं आणि दिवसभर थांबायचं. माझी सासू लगेच म्हणाली, हो बाबा, आम्ही नक्की येऊ. आम्ही त्याला नमस्कार केला आणि घराकडे निघालो. रस्त्यात माझी सासू मला म्हणाली, हे बघ आरती, आपण हे जे काही करत आहोत याच्याबद्दल घरात किंवा बाहेर कोणालाही कळता कामा नाही. लक्षात आलं का? तुझ्या तोंडून हे कोणाला सांगू नकोस. मी तिला शांतपणे उत्तर दिलं, होय सासूबाई, मी याबद्दल कोणाजवळ काहीही बोलणार नाही. मग बुधवारी तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे मी आणि माझी सासू सकाळी 11 वाजता त्याच्या घरी पोहोचलो. तिथे आम्हाला आणखी 2-3 बायका आधीच आलेल्या दिसल्या. माझी सासू त्यांच्याकडे पाहून म्हणाली, बघ, हा तांत्रिक बाबा किती प्रसिद्ध आहे. इथे बरेच लोक येत असतात. आम्ही तिथे जाऊन थोडा वेळ बसलो. काही वेळाने आमचा नंबर आला. तांत्रिकाने आम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे पूजा साहित्य आणायला सांगितले होते, जे आम्ही येताना रस्त्यातून घेतलं होतं. तांत्रिकाने त्याच्या जागेवर हवन सुरू केला. मी आणि माझी सासू हात जोडून शांतपणे बसलो होतो. जवळपास 1 तास हवन सुरू होतं. तांत्रिक वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र म्हणत होता आणि काही मंत्र मला देखील म्हणायला लावत होता. मी त्याच्या सांगण्यावरून मंत्र म्हणत होते. दुपारचे 2 वाजले आणि अखेर त्याने हवन पूर्ण केलं. मला वाटलं की आता आम्ही घरी जाऊ शकतो, पण त्याने आम्हाला थांबवलं. तो म्हणाला, हे हवन पूर्ण झालं आहे, पण यानंतर आरतीला काही मंत्राचा जप करावा लागेल. त्याने मला काही मंत्र सांगितले आणि सांगितलं की पुढचे 2 तास शेजारच्या खोलीत बसून त्या मंत्राचा जप करायचा आहे. माझ्या सासूने विचारलं, बाबा, मलाही जप करावा लागेल का? त्यावर तो म्हणाला, नाही, जप त्यालाच करायचा आहे ज्याला पुत्रप्राप्ती हवी आहे. मी त्या शेजारच्या खोलीत जाऊन बसले आणि तांत्रिकाने दिलेले मंत्र म्हणायला सुरुवात केली. 2 तास म्हणजे 4 वाजेपर्यंत मी त्या मंत्रांचा जप केला. त्यानंतर तांत्रिक स्वतः त्या खोलीत आला आणि म्हणाला, बस झालं पुरी, आजची पूजा पूर्ण झाली, आता घरी जाऊ शकतेस. माझी सासू बाहेर झाडाखाली बसली होती. आम्ही तांत्रिकाला नमस्कार केला आणि घरी परतलो. घरी येतानाच माझ्या सासूने मला बजावलं, हे बघ आरती, या गोष्टीबद्दल कुणालाही काही सांगायचं नाही. हे सगळं गुप्तच ठेवलं पाहिजे. मी तिला मान डोलावून सांगितलं, होय सासूबाई, मी याबद्दल कुणाशीच काही बोलणार नाही. पुढच्या बुधवारीही आम्ही तांत्रिकाकडे गेलो. तिथे त्याने त्याच प्रकारची पूजा केली आणि मला पुन्हा मंत्र जपायला सांगितलं. पुढचे 3 बुधवार मी आणि माझी सासू तांत्रिकाकडे जात राहिलो. प्रत्येक वेळी तो एकच प्रकारची पूजा करत असे आणि तेच मंत्र जपायला सांगत असे. आज मी तांत्रिकाकडे आले होते. आता हा ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा बुधवार होता. पुढचा बुधवार नोव्हेंबर महिन्यात येणार होता. माझी सासू दर बुधवारी माझ्यासोबत तांत्रिकाच्या घरी येत असे. मात्र तिला बीपीचा त्रास असल्यामुळे दिवसभर तिथे बसून राहायला त्रास होई. संध्याकाळी घरी निघताना त्या बाबांनी तिच्याकडे पाहून म्हणाले, हे बघ बाई, जमत नसेल तर तुझ्या सुनेला एकटीला पाठव, कारण तिचं एकटीचं काम आहे. तू कशाला त्रास करून घेतेस?
माझ्या सासूने तेव्हा त्यांना उत्तर दिलं, ठीक आहे बाबा, पुढच्या बुधवारपासून मी हिला एकटीलाच पाठवीन. पण ती थोडं संकोचून म्हणाली, बाबा, माझ्या मनात एक प्रश्न आहे. तुम्ही सांगाल का? माझ्या सुनेला पुत्रप्राप्ती कधी होईल? बाबा शांतपणे म्हणाले, बघ, मी तुला आधीच सांगितलंय की कमीत कमी 3-4 महिने लागतील. या काळात पूजा आणि हवन करावे लागेल. तेव्हाच तुझ्या सुनेला पुत्रप्राप्ती होईल आणि ती पूर्णपणे शुद्ध होईल, कारण सध्या ती अशुद्ध आहे. हे ऐकून माझ्या सासूने त्यांना हात जोडले आणि आम्ही घरी परत आलो. मला मात्र ही गोष्ट अजिबात आवडली नाही, कारण माझ्या सासूसोबत असताना मला कुठलीही भीती वाटत नव्हती. पण आता पुढच्या बुधवारपासून मला एकटीनं तिथं जावं लागणार होतं. नोव्हेंबर महिन्यातील पहिला बुधवार आला. त्या दिवशी माझी सासू म्हणाली, आरती, आता तूच एकटी जा, मी येणार नाही. बाबांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे त्या बुधवारी मी एकटीच तांत्रिकाच्या घरी गेले. त्यांनी नेहमीप्रमाणे पूजा सुरू केली, पण त्या दिवशी त्यांनी पूजा लवकरच संपवली. हवनाची पूजा झाल्यानंतर त्यांनी मला बाजूच्या खोलीत पाठवलं, जिथे मला मंत्रजप करायचा होता. मी तिथे बसून मंत्राचा जप करत होते. थोड्या वेळाने तो तांत्रिकही तिथं आला आणि माझ्या समोरच बसला. तो म्हणाला, आरती, आज मी काही वेळ तुझ्यासोबत मंत्राचा जप करणार आहे, त्यामुळे तुला याचा अधिक लाभ होईल. तो माझ्यासमोर बसून मंत्रजप करू लागला आणि माझ्याकडे पाहत होता. मी मात्र मंत्रजपात गुंग झाले होते. काही वेळ त्याने माझ्यासमोर बसून मंत्राचा जप केला आणि मग तो निघून गेला. मी मात्र ठरल्याप्रमाणे 4 वाजेपर्यंत जप केला आणि मग ते सर्व संपल्यावर घराकडे जाण्याची तयारी करू लागले. मी त्या बाबाला हात जोडून म्हणाले, बाबा, मी आता जाते. त्यावर बाबा म्हणाला, ठीक आहे आरती, पण ऐक, आता पूजेचा पुढचा टप्पा आपल्याला सुरू करायचा आहे, कारण पूजेचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा आपण पूर्ण केला आहे आणि आता दुसरा टप्पा सुरू करायचा आहे. शेवटचा 3रा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल. मी म्हणाले, ठीक आहे बाबा, तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे. असं बोलून मी घरी निघून आले. आता पुढच्या बुधवारी ठरल्याप्रमाणे मी परत त्या तांत्रिक बाबाकडे गेले. मला वाटलं की तो नेहमीप्रमाणे पूजा करेल, पण त्याने मला त्याच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाला, आरती, मी मागच्या बुधवारी सांगितलं होतं की आता आपल्याला पूजेचा पुढचा टप्पा सुरू करायचा आहे, त्यामुळे तुला माझ्या सांगितलेल्या गोष्टी योग्य प्रकारे पाळाव्या लागतील. हो बाबा, सांगा तुम्ही. तो त्याच्या घराच्या दुसऱ्या खोलीत गेला आणि काही वेळाने हातात काही कपडे घेऊन परत आला. त्याने त्या कपड्यांमधून एक पांढऱ्या रंगाची साडी काढून माझ्या हातात दिली आणि म्हणाला, हे बघ आरती, ही पांढऱ्या रंगाची साडी आहे. पांढरा रंग देवाचा आवडता आहे आणि हा शुभ मानला जातो. तुला ही साडी परिधान करायची आहे. साडी नेसून आपण पुढच्या टप्प्याची पूजा सुरू करू. ठीक आहे बाबा, तुम्ही सांगाल ते मी करेन. मी ती साडी घेऊन बाजूच्या खोलीत गेले. ती साडी नेसू लागले. ती साडी अगदी नवी होती, पण खूप पातळ आणि पारदर्शक होती. मी सुंदर तर होतेच, पण त्या पारदर्शक साडीमध्ये माझं ते भरलेलं शरीर आणखीनच आकर्षक दिसू लागलं. मी ती साडी नेसून बाबाच्या खोलीत गेले. बाबा माझ्याकडे बघू लागला आणि मला जाणवलं की त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. पण मी स्वतःला समजावलं की हा पूजेचा एक भाग आहे. मी मनात कोणताही संशय न ठेवता बाबाच्या सांगण्याप्रमाणेच करायचं ठरवलं. बाबा माझ्याजवळ आला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आरती, तुला अजून एक गोष्ट करायची आहे. हो बाबा, सांगा ना. बघ आरती, तू अजून पूर्णपणे शुद्ध झालेली नाहीस. तुला मी शुद्ध करणार आहे. त्यासाठी तुला आधी स्नान करावं लागेल. ठीक आहे बाबा,
तेही करेन. त्यावर तो म्हणाला, पण हे स्नान तुला ह्या पांढऱ्या साडीवरच करायचं आहे. म्हणजे तू ही साडी नेसलेली आहे ती तशीच ठेवून स्नान करायचं आहे. स्नानानंतर आपण पूजा सुरू करू. त्याचं हे बोलणं ऐकून मी गोंधळले. पण हा पूजेचा एक भाग असल्याचं त्याचं म्हणणं मान्य करत मी काही विचार न करता त्याच्या सांगण्यावरून वागायचं ठरवलं. मी बाबाने सांगितल्याप्रमाणे बाथरूममध्ये गेले. पाणी घेऊन कपडे न काढता अंगावर पाणी टाकू लागले. स्नान करून लगेच मी बाबाकडे परत आले. बाबांनी माझ्यासाठी एक चटई टाकली. मला तिथे बसायला सांगितलं. मी बाबासमोर हात जोडून खाली वाकून बसले. मात्र माझं पूर्ण अंग ओलं झालं होतं. ती पांढरी साडी माझ्या शरीराला पूर्णपणे चिकटली होती. बाबा काही पूजा करू लागला, पण त्याचे सारखे माझ्याकडे पाहणे मला अस्वस्थ करत होते. पूजा करत असताना त्याने काही मंत्र म्हटले. हातात पाणी घेतले आणि ते पाणी इथे तिथे उडवले. नंतर त्याने एका छोट्या वाटीमध्ये पाणी आणून मला दिले आणि म्हणाला, आरती, हे पंचामृत आहे, हे पिऊन घे. मी ते पाणी घेतलं आणि पिऊन टाकलं. काही वेळाने मला जाणवले की माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरतो आहे. झोप येत आल्यासारखं वाटू लागलं. माझे डोळे आपोआप बंद होऊ लागले. शरीर खूप जडजड वाटू लागलं. मी बाबासमोर हात जोडून बसले होते, पण मला काहीच कळेनासं झालं. काही कालांतराने जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी बाजूच्या खोलीत झोपलेली होते. मी खडबडून उठले आणि आजूबाजूला पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. माझी साडी इकडे तिकडे झाली होती. ती मी व्यवस्थित केली आणि ताबडतोब बाबाच्या खोलीकडे गेले. बाबा तिथे नव्हता. मी घाबरून घराच्या बाहेर आले तर बाबा झाडाखाली बसलेला होता. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हसला. तो उठून माझ्या जवळ आला. मी त्याला हात जोडून विचारलं, बाबा, मला काय झालं होतं? मला झोप लागली होती का? नाही आरती, हा पूजेचा एक भाग आहे. तुझ्या शुद्धीकरणासाठी तुला काही वेळ अचेतन अवस्थेत पाठवलं होतं मी. यामुळे तू काही काळ स्वतःला विसरतेस. काळजी करू नकोस, हा पूजेचा भाग आहे. त्याने पुढे सांगितले, तुला मी जी पांढरी साडी दिली आहे ती आता बदलून ठेव. ती साडी पुढच्या बुधवारी घेऊन ये, कारण पुढच्या प्रत्येक बुधवारी तुला हीच साडी परिधान करायची आहे. मी बाबाला हात जोडले, बाजूच्या खोलीत गेले आणि ती साडी बदलली. नंतर मी घरी परतले. पुढच्या बुधवारी मी पुन्हा बाबाकडे गेले. या वेळेसही माझी सासू माझ्यासोबत आली नव्हती. बाबाने नेहमीप्रमाणेच मला ती पांढरी साडी नेसायला सांगितले आणि बाथरूममध्ये जाऊन अंगावर पाणी ओतून घ्यायला सांगितलं. मी त्याच्या सांगण्यावरून वागले आणि त्याच्यासमोर जाऊन बसले. त्या दिवसाप्रमाणेच बाबाने मला ते जल म्हणजे पंचामृत पिण्यासाठी दिले. मी ते जल प्राशन केले आणि थोड्याच वेळात मला पुन्हा डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. काही क्षणात मला पुन्हा झोप असावी आणि काही वेळाने जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी बाजूच्या खोलीत होते. मात्र आता मला शंका येऊ लागली की बाबा माझ्याशी काहीतरी विचित्र वागत आहे. त्याने मला बेशुद्ध करण्यासाठी काही औषध तर दिलं नव्हतं ना? की खरंच हे सगळं पूजेचाच एक भाग आहे? माझ्या मनात असंख्य विचार येऊ लागले. मी घाबरत घाबरत बाबाकडे गेले. त्याला नमस्कार केला आणि विचारलं, बाबा, मला हे सगळं असं का होतं? मी प्रत्येक वेळी बेशुद्ध का होते? बाबा म्हणाला, आरती, मी तुला आधीच सांगितलं आहे की हे सगळं पूजेचा भाग आहे. तू काळजी करू नकोस. आपण आता पूजेच्या दुसऱ्या टप्प्यालाहीच लवकरच पूर्ण करणार आहोत. तू तुझ्या इच्छित फळाच्या अगदी जवळ आली आहेस. फक्त तू मनापासून आणि श्रद्धेने मी सांगतोय तसं करत राहिलीस तर तुला जे हवं आहे ते लवकरच मिळेल. मी बाबाच्या शब्दांना मान्य करून त्याला नमस्कार केला आणि घरी निघून आले. घरी आल्यावर मी सगळ्या
गोष्टीबद्दल माझ्या सासूला काहीच सांगितलं नाही. त्याला कारण असं होतं की जर मी हे सगळं तिला सांगितलं तर ती बाबाबद्दल शंका तर घेणार नाही, पण मलाच दोष देईल. माझ्या मनात मात्र शंका निर्माण झाली होती की बाबा मला त्या पाण्यात काहीतरी देतो का, ज्यामुळे मला झोप येते. हे सगळं मला खूप विचित्र वाटत होतं. म्हणून मी ठरवलं की पुढच्या बुधवारी बाबाकडे जाईन तेव्हा त्याच्या कृतींची मी परीक्षा घेईन. तो जो पाणी देतो ते मी पिणारच नाही, फक्त पिण्याचं नाटक करेन. पुढच्या बुधवारी सकाळी 11:30 वाजता मी बाबाकडे पोचले. बाबाने नेहमीप्रमाणे पूजा सुरू केली. काही वेळाने त्याने मला सांगितलं, आरती जा, ती पांढरी साडी नेसून घे. मी त्याच्या सांगण्यानुसार साडी नेसली आणि बाथरूममध्ये स्नान करून बाबाकडे परत आले. बाबाने मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात त्याने एका छोट्या वाटीमध्ये पाणी आणून मला पिण्यासाठी दिलं. मी ती वाटी हातात घेतली, पाण्याला तोंडाजवळ नेलं, पण फक्त पिण्याचं नाटक केलं. ते पाणी मी पिलंच नाही आणि सावधपणे बाबाच्या नजरेतून बचाव करत ते पाणी बाजूला ठेवलेल्या तांब्याच्या बुडाखाली ओतून दिलं. बाबाला या गोष्टीचा काहीच पत्ता लागला नाही आणि तो आपल्याच पूजेत मग्न होता. मी डोळे बंद करून बाबासमोर बसून राहिले. बाबा काही मंत्र म्हणत होते आणि मी त्यांच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष ठेवून होते. थोड्या वेळाने त्यांनी मंत्र उच्चार थांबवले आणि माझ्या जवळ आले. मी डोळे अर्धवट उघडे ठेवून त्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला खाली झोपवले. त्यानंतर त्यांनी मला उचलले आणि बाजूच्या खोलीत नेले. मी हे सर्व पाहत होते, पण मनात गोंधळ होता. हे पूजेचा एक भाग आहे की काहीतरी वेगळं? त्यांनी मला त्या खोलीत झोपवलं आणि बाहेर निघून गेले. माझ्या अंगाला थोडा गारवा जाणवत होता, पण मला वाटलं की हे पूजेसाठीच आहे, म्हणून मी शांत राहिले. काही वेळाने मला दरवाजा बंद करण्याचा आवाज आला. बाबा परत खोलीत आले आणि त्यांनी आतून दरवाजा बंद केला. आता मात्र माझ्या मनात शंका निर्माण होऊ लागली. बाबा माझ्या जवळ आले आणि त्यांचा शर्ट काढला. ते माझ्याजवळ येऊन माझ्या केसांमधून हात फिरवू लागले. मी हे पाहून हबकले, पण अजून गोंधळलेल्या अवस्थेत होते. त्यांनी माझ्या साडीचा पदर बाजूला केला आणि ती काढण्याचा प्रयत्न केला. मी आता सावध झाले. जेव्हा त्यांनी मला पकडून माझ्या अंगावर हात फिरवायला सुरुवात केली, तेव्हा मला जाणवलं की काहीतरी चुकत आहे. मी क्षणाचाही विलंब न करता त्याला माझ्यापासून दूर ढकललं आणि पटकन उभी राहिले. माझी साडी व्यवस्थित करत मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने पुन्हा माझा हात पकडला आणि जबरदस्ती करू लागला. मी त्याला जोरात मागे ढकललं आणि त्याच्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न केला. त्याने चिडून विचारलं, तुला झोप का आली नाही? तू ते पाणी पिलं नाही का? तो बोलत असताना जबरदस्ती करत होता. मी मात्र संपूर्ण ताकदीने त्याला विरोध करत राहिले. तो पुरुष असल्यामुळे मला भारी पडत होता, पण मी माझी पूर्ण ताकद एकवटली आणि त्याला जोराचा धक्का दिला. जसा मी त्याला धक्का दिला, तो समोरच्या भिंतीवर आदळला. त्याचं डोकं जोरात आपटलं आणि तो खाली कोसळला. मी घाबरून वेगाने त्या खोलीच्या बाहेर आले आणि बाहेरून कडी लावून घेतली. मी माझी साडी नीट केली आणि तातडीने तिकडून पळ काढला. माझी छाती खूप धडधडत होती. पूर्ण हातपाय थरथरत होते. रस्त्यावर मला कोणीच दिसत नव्हतं. मी इकडे तिकडे पळत होती, मदतीसाठी किंचाळत होती, पण माझ्या हाकेला उत्तर देणारं कोणीही नव्हतं. काही वेळाने मी थांबून विचार केला आणि लक्षात आलं की मी त्या बाबाला खोलीत बंद केलं आहे. बाहेरून कडी लावल्यामुळे तो माझ्याकडे येऊ शकत नाही. हे जाणवून मला थोडा दिलासा मिळाला, पण तरीही माझं मन भयभीत होतंच. मी थेट माझ्या घराकडे धावू लागले.
डोक्यातल्या विचारांनी माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. मागच्या काही तासात जे काही घडलं होतं ते आठवून माझं मन अपराधी भावनेनं आणि लाजेनं भरून आलं होतं. मी घरी पोहोचली. घरी पोहोचल्यावर पाहिलं तर माझी सासू झोपलेली होती. मी कोणाशीही काही बोलणं टाळलं आणि बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली. माझे कपडे बदलले आणि वरच्या खोलीत जाऊन रडू लागले. मनातल्या भीतीने आणि अपमानाने मी पूर्णतः कोलमडून गेले होते. काही वेळानंतर मी खालच्या मजल्यावर जाऊन माझ्या सासूला सगळं सांगितलं. सुरुवातीला तिला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, पण जेव्हा मी तिला सविस्तरपणे सगळं समजावून सांगितलं, कसं बाबा आम्हाला फसवत होता आणि कशा प्रकारे तो माझ्यावर घाणेरड्या उद्देशाने पूजा करण्याचा बहाणा करत वाईट कृत्य करत होता, तेव्हा सासूबाईला देखील सत्य उमगलं. तर मित्रांनो, या प्रकारातून मी एक मोठा धडा शिकले. पुत्रप्राप्तीची लालसा आणि समाजाच्या प्रथांमुळे मी आणि माझी सासू एका कपटी व्यक्तीच्या जाळ्यात सापडलो होतो. म्हणूनच इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की पुत्रप्राप्ती होणे हे आपल्या हातात नाही आणि कुठल्याही बाबाच्या किंवा तांत्रिकाच्या हातात तर अजिबातच नाही. पुत्रप्राप्ती ही पूर्णतः नैसर्गिक आणि शारीरिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये आपल्या शरीराच्या आरोग्याची आणि कार्यक्षमतेची भूमिका महत्त्वाची असते. जर एखाद्या दाम्पत्याला मूल होत नसेल तर त्यामागे काही वैद्यकीय कारण असू शकतात, जसे की हार्मोनल समस्या, शरीरातील काही दोष किंवा अन्य अडचणी. या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि योग्य तपासण्या करून योग्य औषधोपचार करावा. आजच्या आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे यासाठी विविध उपचार उपलब्ध आहेत, जे कोणत्याही अंधश्रद्धेच्या आणि भोंदू तांत्रिकाच्या सल्ल्यापेक्षा अधिक प्रभावी आणि योग्य आहेत. कधीही कोणत्याही अज्ञात बाबांवर किंवा तांत्रिकांवर विश्वास ठेवू नये. ते आपल्याला फसवून आपल्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसानाचे कारण होऊ शकतात. त्याऐवजी आपण आपल्याला येणाऱ्या अडचणीचं वैज्ञानिक पद्धतीने निराकरण करण्यावर भर द्यावा. डॉक्टरांकडून सल्ला घेऊन आपल्यामध्ये असलेल्या कमतरता किंवा दोष यावर उपचार घेऊन त्या दूर करता येतात. मित्रांनो, जर तुम्हाला ही सत्यकथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.